नमस्कार परभणी. श्रोते हो, या अंतर्गत विचारशाला हा प्रेरणा देणारा कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत. आज परीक्षा या विषयीचे प्राध्यापक डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार जाणून घेऊयात. पावलो पावली मानवा तुझी रे परीक्षा, परी अभ्यासाने लाभे यश आणि सुइच्छा. जीवन म्हणजे अनवरत संघर्ष आणि साधनेचा अखंड प्रवास आहे. या दीर्घ प्रवासात नानाविध द्वंद्वे असंख्य चढउतार येतच असतात. पावला गणिक संकटांची मालिका असतेच, त्यातून वाट काढत पुढेच जायची असते. आयुष्याचा पेपर सोडवताना असंख्य जटिल प्रश्नांची उत्तरे सोडवायची असतात. जीवनपटलावरील प्रश्नपत्रिका किती कठीण असली तरी तिला उत्साहाने सामोरे जात त्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करावयास हवा. पण ज्याला काहीतरी मोठे व्हायचे आहे त्यालाच परीक्षा द्यायची, अन्यथा इतरांनी काय करायचे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. खरे तर परीक्षा ही सर्वांसाठीच असते आणि परीक्षेनेच जीवनाचा यशाचा कळसबिंदू साधला जात असतो. मानवी आयुष्यातील बालपण, किशोर, युवा, प्रौढ, वार्धक्य आणि जरावस्था या विविध अवस्थातून आम्हास जावयाचे असते. या सर्वच अवस्थामध्ये श्रमपूर्वक अभ्यास करावयाच हवा. जीवनभर विद्यार्थी बनून सर्व प्रकारच्या विद्यांचे व ज्ञानाचे निष्ठेने अध्ययन केलेच पाहिजे. सामान्यपणे परीक्षा म्हटले की विद्यार्थी वर्ग आपल्या दृष्टीपथात येतो. ब्रह्मचर्य आश्रमात विचरणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षा हा शब्द रूढ झाला आहे. अगदी प्राचीन काळापासूनच विद्यार्थ्यांचे त्या क्षेत्रातील कौशल्य जाणून आणि समजून घेण्याकरिता परीक्षा पद्धत अवलंबली गेली आहे. सद्यस्थितीत देखील शिक्षण प्रणालीत परीक्षा प्रणालीच मोलाची आहे. अगदी पहिलीपासून ते शिक्षण संपेपर्यंत दरवर्षी येणारी परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी भयकंपित करणारी मानली जाते. पण श्रोते हो, असे घाबरून चालणार नाही. परीक्षार्थ्यांच्या मनामध्ये उत्तीर्ण होण्याचा उत्साह हवा. यश मिळवण्यासाठी अभिलाषा हवी. कधीही भीती आणि मानसिक ताणतणाव बाळगता कामा नये. समर्थांना अशक्य असते तरी काय, सर्व काही शक्य असते. परीक्षा ही तर आपल्या जीवनाला गुणवत्तेच्या शिखरावर घेऊन जाणारी एक यशाची गुरुकिल्लीच आहे. परीक्षेला सामोरे जाताना आपापल्या पाठ्यपुस्तकाविषयीची उत्तम तयारी असावी. वेळापत्रक ठरवून सर्व विषयांना योग्य तो न्याय द्यावाच हवा. कठीण वाटणाऱ्या विषयांसाठी अधिक वेळ देण्यास तत्पर झाले पाहिजे. परीक्षेला उत्साहाने सामोरे गेले पाहिजे. प्रश्नपत्रिका लिहित असताना विद्यार्थ्यांनी सुंदर व वळणदार अक्षरांचा उपयोग करावयास हवा. मांडणी चांगली असावी, ती मुद्देसूद हवी. उत्तरे लिहिताना प्रखर आत्मविश्वास हवा. आळस न करता सतत विद्याभ्यासात तल्लीन राहणारा विद्यार्थी निश्चितच परीक्षेला आपलेसे करतो, उत्साहाने स्वागत करतो आणि यश संपादन करतो. विशेष म्हणजे प्रामाणिकपणे सोडवलेला पेपर हा त्याच्या जीवनाला यशोशिखरावर घेऊन जातो आणि त्याचे ध्येय निश्चितच पूर्ण होते. म्हणून जीवनाच्या परीक्षेसोबतच गुणवत्तेची परीक्षा साधण्याकरिता विद्यार्थ्यांनी सतत उत्साह, आनंद आणि तितकाच आत्मविश्वास अंगी बाळगाव्यास हवा. असे झाले तर आपल्या ही जीवनाची परीक्षा आपणासाठी खऱ्या अर्थाने यशाचा महामेरू ठरू शकते. श्रोते हो, परीक्षा या विषयीचे प्राध्यापक डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे अनमोल विचार आपण जाणून घेतले आजच्या विचारशाला या कार्यक्रमातून. विचारशाला हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून.